कृष्ण हरी हरि जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटे वरी ठेवनिया करकटा भरी ठेवनिया तुलसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर ज्ञान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कौस्तुभ वाणी विराजेत कंठी कौस्तुभमणि विराजेत कंठी कौस्तुभमणि विराजेत तुळसी हार गळा कासे पितांबर 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 निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान आवडे निरंतर हे चिदान हल हल तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व सुख तुका म्हणे माझे जी सर्व म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख श्रीमुख आवडीने आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे हर गळा कासे पितांबर हर गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 विठोबार रखुमाई 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 विठोबार रखुमाई
जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम राम रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल साजनी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठल लियावडी म्हणून विठ्ठल लियावडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल यावडी म्हणून विठ्ठल यावडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर बाप रकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी
चौधरी आणि कसोयरी भली भली आणि कसोयरी भले भले आणि कसोयरी भले भले काळाची एवढी पडेल बाजे काळाची पडेल बाजे काळाची एवढी पडेल बाजे पडेल बाजे सोडविना तेव्हा माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना देवा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुला सोडविना तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुला सोडविना एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया काळाची एवढी पडेल बाजवा पडेल बाजेवा काळाची एवढी पडेल बाजे उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप विठोबार कुमार गोपाल गोपाल विठोबार कुमार गोपाल गोपाल विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हेलो हेलो थोड़ा बेस दे थोड़ा बेस मला रे नाम रे ना रे ना नको नको मना गुंतु माया जाडी नको नको मना गुंतु माया नको नको मना गुंतु माया जाडी नको नको मना गुंतु माया जाडी नको नको मना गुंतु माया जाडी नको नको मना गुंतु माया नको नको मना गुंतु माया जाडी नको नको मना गुंतु माया जाडी आळाला जवळी काळ आला जवळी हे काळ आला जवळी काळाची उडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी
बुडी पडेल सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय सोडविना सोडविना मायवा सोडविना साग मध मध मधनी मधनी धनी जानी जा जानी द म ग ग म रे सा ग म धनी सा ग म धनी सा ग म धनी हे माय बाप हे माय बाप सोडविना देवा माय बाप सोडविना सोडविना हे माय बाप माय बाप सॉरी कोई सोडविना देवा माय बाप माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची बुडी पडेल बाजे देवा काळाची बुडी पडेल बाजे विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल सद्गुरु साईनाथ महाराज बोलो रे भाई सब संतन जय हो हलो विठ्ठल नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल 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 जयांचे क्लिया स्मरण होय सकल वितेचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरा चरण संताचिया दुसरा चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया
मेरे प्रियतम शाह विठ्ठल 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 जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार अष्ट सिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विदाता दुखियों के तुम भाग्य विदाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे करलो मेरा उद्धार पवन सुत बिनती वारंवार पवन सुत बिनती वारंवार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माथा श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले तरी प्रेम सुखा श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत सेवेलागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरण अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अवेर नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजे भा सोडविना तेव्हा माय बाप प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबार आहे
चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत अषण जिजाऊ रमण देऊचे सुप्रसिद्ध साधू म्हणजे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर सजीवापासून तर निर्जीवापर्यंत मुंगीपासून तर हत्तीपर्यंत काश्मीरच्या त्या टोकापासून तर कन्याकुमारीच्या या टोकापर्यंत जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हिताचा मार्ग सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय या अभंगात जन्माला आलेल्या जीवाला हिताचा मार्ग सांगतात. तुकोबराय म्हणतात नको नको म्हणा हे म्हणा या माया जाळात गुंतू नको. जन्माला आला ज्या दिवशी काळ झडप घालेल कारण तो काळ तुझी वाट पाहतोय. काळानं तुझ्यावर झडप घातली तर आई बाप तुला वाचू शकत नाही. कोणी कोणी प्रश्न केला का हो महाराज देशाचा पंतप्रधानच आमचा चांगला जवळचा मित्र आहे आमचा सोयरा आहे. तुकोबराय म्हणतात लेखा त्याला सुद्धा काळ खाणार आहे मग तो काय तुला काळाच्या तावडीतून वाचवणार आहे. काहो तुकोबराय आम्हाला आईबाप सोडू शकत नाही भाऊ बहीण सोडू शकत नाही नाती गोती सोडू शकत नाही मग जन्माला आल्यानंतर या काळाच्या तावडीतून आम्हाला सोडवणारा कुणी नाही का की ज्याच्या ताब्यात काळ आहे. तुकोबराय म्हणतात आहे ना ज्याच्या ताब्यात काळ आहे असा फक्त फक्त एकच चक्र पाणी आहे की जो तुम्हाला मला काळाच्या तावडीतून सोडू शकतो. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत महिला मंडळ मागच्या झोपल्या का काय हे बोललेलं कळतं ना. विडलं विडलं अभंगावरती चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा त्वसा. मी म्हणेल आपल्याला आज काही शब्द एकत्रित आणावे लागतील किंबहुना ओघाओघानं ते शब्द तुमच्या माझ्या सर्वांच्या मध्ये एकत्रित येतील. आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे परंतु गेले 1 वर्ष झाले आपल्यामध्ये नसणारे असे कैलासवासी दत्तू अण्णा जाधव यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पितृ ऋणातून आपण मुक्त व्हावं याच्याकरता संपूर्ण जाधव परिवारानं आजच्या दिवशी ज्ञानदान अन्नदान गोदान ब्राह्मण दान करण्याची प्रथा म्हणूनच आजचं कीर्तन म्हणजे आजचं ज्ञानदान. आजच्या दिवशी ज्ञानदान करावं गोदान करावं अन्नदान करावं आणि म्हणूनच हा सगळा सजवलेला खटाटोप म्हणजे आजचं ज्ञानदान आहे आजचं कीर्तन आहे. दादांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालंय पण तरी पण आपल्या पितृला चांगली जागा मिळावी कारण आजच्या दिवसाला साधू संत निकालाचा दिवस म्हणतात. जसं एखादं लेकरू वर्षभर शाळेत जातं आणि वर्षाच्या शेवटी त्याचा निकाल लागतो किती मार्क पडले हे ठरवलं जातं तसा हा आत्मा वर्षभर प्रवास करतो आणि वर्षाच्या शेवटी त्याला कोणत्या जन्माला घालायचं हे ठरवलं जातं. म्हणून आपल्या पितृला चांगली जागा मिळावी चांगलं स्थान मिळावं चांगला मार्ग मिळावा याच्याकरता अन्नदान आहे याच्याकरता ज्ञानदान आहे याच्याकरता गोदान आहे भूमिदान आहे ब्राह्मण दान आहे ही करण्याची प्रथा आहे. आणि म्हणूनच जाधव परिवारानं आयोजित केलेली आजची कीर्तनाची सेवा अण्णांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं पण त्यांच्या पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे. श्रीमती राधाबाई दत्तू जाधव त्यांच्या पत्नी आहेत. श्री मच्छिंद्र दत्तू जाधव त्यांचा मुलगा श्री गोरख दत्तू जाधव त्यांचा मुलगा तसेच सौ मीना शंकर सोनवणे मुलगी आणि चिरंजीव ओंकार गोरख जाधव त्यांचा नातू असा संपूर्ण जाधव परिवार. आणि या परिवारातल्या या बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. मी म्हणेल भगवंतानं त्यांना चांगली जागा द्यावी चांगलं स्थान द्यावं चांगला मार्ग भगवंतानं द्यावा आणि जाधव परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी एवढी भगवान परमात्म्याकडे विनंती करेल. अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल.
दिवशी आयोजित केलेली कीर्तनाची सेवा आणि सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबाराय काही ठिकाणी जनाला उपदेश करतात, तुकोबाराय काही ठिकाणी देवाला सुद्धा उपदेश करतात, पण आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय मनाला उपदेश करताना दिसत आहे. तुकोबारायांच्या उपदेश प्रकरणात अनेक अभंग आहेत. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय देवाला उपदेश करतात. उठा पांडुरंगा आता, प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. उठा उपदेश केलेला आहे. देवाला सुद्धा उपदेश आहे. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय जनाला उपदेश करतात. आता जागा रे बाईनो जागा, 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 आता जागा रे बाईनो जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या, चोर निजल्या नाडोनी बागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी बागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. जगद्गुरु तुकोबाराय काही ठिकाणी जनाला उपदेश करतात. आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या, चोर निजल्या नाडोनी पागा, आता जागा रे बाईनो जागा. नाही का, जनाला जागा करतात. पण आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय आतल्या मनाला उपदेश करतात आणि तुकोबाराय म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी. नाही का, एखादी वाईट गोष्ट असेल, एखादी विहीर असेल, धोक्याची घंटा आहे आणि आपलं छोटंसं लेकरू त्या विहिरीकडे किंवा त्या धोक्याच्या जागेकडे जात असेल, तर तुम्ही आम्ही इथं बसलेली सगळीच मंडळी आपल्या छोट्या लेकराला सांगत असतो नको नको बाळा, तिकडे जाऊ नको, तिकडे काय आहे, धोका आहे. म्हणून तुकोबाराय सुद्धा इथं डबल शब्द वापरतायत, नको नको मना. म्हणजे काय, नको नको मना गुंतू माया जाळी, तिकडे जाऊ नको, माया जाळात गुंतला तर तुला सोडवणारा कोणी नाही. काही लोकांनी प्रश्न केला, का हो ताई, तुकोबाराय मनाला उपदेश करतात इथपर्यंत मान्य आहे, पण ते मन ऐकण्याच्या पात्रतेच आहे का? कारण उपदेश करत असताना सांगणारा त्या पात्रतेचा असावा, उपदेश करणारा पात्रतेचा असावा, आणि उपदेश करणारा पात्रतेचा असेलच तर ऐकणारा सुद्धा त्या पात्रतेचा असावा. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? महिला मंडळ नुसत्या टुळू 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 माझ्याकडे पाहता, येडी दिसते मी तुम्हाला? ऐ, उपदेश करणारा पात्रतेचा असावा आणि ऐकणारा सुद्धा पात्रतेचा असावा. मग तुकोबारायांच्या अधिकाराबद्दल आपण काय बोलावं? ज्यांना पाहिल्यानंतर यमानं सुद्धा चळा चळा कापावं. हा तुकाराम तुकाराम, हा तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम हा तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम, राम तुकाराम तुकाराम. नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. धन तुकोबासम जय हो. समर्थ, धन तुकोबासम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. साधू संत म्हणतात तुकोबारांना पाहिल्यानंतर यमानं सुद्धा चळा चळा कापावं, ही माझ्या जगद्गुरु तुकोबारांची उंची आहे. मग तुकोबारांच्या अधिकाराबद्दल आपण बोलावंच काय? तुकोबाराय वडील आहेत, त्यांचा अधिकार आहे तुम्हाला मला सांगणं. पण
जे मन आहे ते ऐकण्याच्या पात्रतेचं आहे का? कारण ऐकणारा सुद्धा पात्रतेचा असावा उपदेश करत असताना. मी बोललेलं तुम्हाला कळत नसेल तर नीट ऐका. एखाद्याला उन्हाळ्याची सुट्टी लागावी आणि पुण्याहून त्याला गावाकडे यायचं असावं, म्हणून त्यानं सकाळी सकाळी सगळी आवर सावर करावी आणि एसटी स्टँडला यावं, बस स्टँडला यावं. आल्याच्या नंतर असं घडावं त्याला बस स्टँडला यायच्या अगोदर 5 मिनिटं त्याची गाडी निघून जावी. आणि आता थेट संध्याकाळच्या वेळेला गाडी असावी. तो बस स्टँडला एसटी स्टँडला बसलेला माणूस आहे. तुम्ही तिथे जाऊन पोहोचलात, सांगितलं साहेब कोणत्या गावाला जायचं तुम्हाला? साहेबांना सांगितलं हो 5 मिनिटं झाली गाडी निघून गेली, मला जाधववाडीकडे जायचं होतं पण गाडी निघून गेली, काय करावं? आता थेट 12-1च्या नंतर सायंकाळच्या वेळेला गाडी म्हणतात, तुम्ही तिथे उभे होतात. तुम्ही म्हटलं साहेब तुमच्याकडे एवढा वेळ आहे, मग या वेळेत मी तुम्हाला एखादी ओवी सांगू का? एखादा गीतेचा श्लोक, एखादा गात्यातला अभंग तुम्हाला सांगू का? तो ऐकणार म्हणे ओ पाटील मला अभंग गीतन श्लोक नका सांगू, गाडी कधी येईल ते सांगा. म्हणजे उपदेश करणाऱ्याकडे ओवी आहे, अभंग आहे, ज्ञान आहे, पण ऐकणारा त्या पात्रतेचा आहे का? मी तुम्हाला बोललेलं कळत नसेल तर परत ऐका. एकदा काय झालं, सुसाट्याचा वारा सुटला, धो धो पाऊस पडू लागला, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सुसाट्याचा वारा, धो धो पाऊस पडू लागला. 1 तास झालाय, 2 तास झाले, सुसाट्याचा वारा सुटला होता, जोराचा पाऊस पडत होता. एका जंगलात एकाच झाडावर एक सुगरण आणि एक माकड असे दोघही राहत होते. 2 तासानंतर पाऊस थांबला आणि 2 तासाच्या नंतर पाऊस थांबल्याच्या नंतर त्या झाडावरचं माकड थुडथुड 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 उडू लागलं, गारटलं ते. आणि इतक्यात त्या घरट्यात बसलेली छोटीशी सुगरण ती त्या झाडावर त्या खोप्यातून बाहेर आली आणि तिनं माकडाकडे पाहिलं. माकड थुडथुड थुडथुड उडत होतं. ती म्हणते, अय माकडा, तुला देवानं 2 हात दिले, 2 पाय दिले, सुंदर शरीर दिलं, स्वतः करता एखादं घर बनवलं असतं तर थुडथुड विळायची वेळ तुझ्यावर आली नसती. माझ्याकडे बघ, मी केवढूशी, तरी स्वतः करता मी स्वतः घर बांधलं. हे कोणाला सांगत होती सुगरण? अय मी जाऊ घरी. कोणाला? माकडाला. देवानं तुला 2 हात दिले, 2 पाय दिले, सुंदर शरीर दिलं, मग स्वतः करता जर चांगलं घर बनवलं असतं थुडथुड वेळायची वेळ तुझ्यावर आली नसती. पण ते माकड ऐकण्याच्या पात्रतेतच नव्हतं. कारण जगात काही काही अशी माकडे आहेत, त्यांना किती उपदेश करा पण ती माकडच नाही का. त्या माकडाला असा राग आला, असा राग आला, असा राग आला, माकड उठलं, सुगरणीचं घरटं हातात घेतलं, ताट 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 दिशी फेकलं आणि तोडून फेकून दिलं त्यानं ते घरटं. अहो सुगरण सांगण्याच्या पात्रतेची होती, पण ऐकणारं माकड त्या पात्रतेचं होतं का? म्हणून ऐकणारे माकड लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबरे उपदेश करतात पण आतल्या मनाला उपदेश करतात. हे म्हणा आई करे म्हणा तुझ्या स्वयंताच्या गुणा, पंढरीच्या राना म्हणा माझी स्मरावा. आई करे जना तुझ्या स्वयंताच्या गुणा, पंढरीच्या राना म्हणा माझी स्मरावा. इथे जनाला उपदेश आहे. आई करे जना तुझ्या स्वयंताच्या खुणा, नाही का, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, नाही का. जनाला उपदेश आहे, पण कोबरे आजच्या अभंगात मनाला उपदेश करता. आता हे मन जर आपण पाहिलं तर इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे. शास्त्रकार या मनाला पिसाळलेल्या हत्तीची उपमा देतात.
ज्यावेळेला हत्ती पिसाळतो आणि पिसाळलेल्या हत्तीवर अंकुशाचा मारा करावा लागतो तेव्हा तो हत्ती एका जागेवर थांबतो, स्तब्ध उभा राहतो. तसे मन आहे, पिसाळलेल्या हत्ती सारखे. आता इथं थोड्या वेळानं कुठं हे मन इतकं चंचल, इतकं बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे. हो बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचलाचा पण जाता येता न लगे वेळ, बहुत चंचलाचा पण जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. हे मन आहे, ज्याला जायला आणि यायला वेळ लागत नाही, पिसाळलेल्या हत्तीसारखं आहे. साधू संत म्हणतात जसा अंकुशाचा मारा हत्तीवर करावा लागतो तसा या मनावर नामाचा मारा करावा लागतो. तेव्हा हे पिसाळलेलं मन, पळत असलेलं मन, भटकत असलेलं मन एका जागेवर बसतं, त्याला नामाचा मारा करावा लागतो. जसा पिसाळलेल्या हत्तीवर अंकुशाचा मारा करावा लागतो. आणि या मनाला जगद्गुरु तुकोबारे उपदेश करतात. मन इतकं चपल, इतकं चंचल आहे. मनानं तुम्हाला सांगितलं चला दत्तू अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, आपण जाऊ कीर्तनाला. शिर्डीहून ताई आल्यात, त्यांचं कीर्तन आहे, चला कीर्तनाला. मनानं सांगितलं म्हणून तुम्ही मंडपात येऊन बसलात. पण मनानं इथं आल्यावर सांगितलं तू जरा मंडपात बैस, मी जरा फिरून येतो. मग मन निघालं, पुण्याला गेलं, नगरला गेलं, नगरहून पुन्हा गारगाव, बेलवंडी, पुन्हा 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 कुठं आलं, दौंड, गोपाळवाडी, जाधववाडी, मग पुन्हा कुठं आलं, पुन्हा मंडपात. मन हे मन आहे. आणि या मनाला जगद्गुरु तुकोबारे उपदेश करतात, हे मना माया जाळ्यात गुंतू नको. इतकं चपळ आहे, इतकं चंचल आहे मन की श्रीमद भागवत सांगता आपल्याला ही वासना, हे मन इतकं चंचल आहे की भरत नावाचा राजा होता ज्याचं 7ही समुद्राच्या पलीकडे साम्राज्य होतं. त्याच्या साम्राज्याचं वर्णन मदलसा राणी करते. 18 भार वनस्पती, फळे फुले ओवाळती, वावी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राजरावीन संपत्ती, हे सुख सांडोनिया राजयोग कास यास भीती, परिधी मदलसा सोहम जो जो रे बाळा. नाही का मदलसा राणी वर्णन करते. 18 भार वनस्पती, फळे फुले ओवाळती, ज्या घरी कुलश्रिया राज्य रावीन संपत्ती, एवढं मोठं साम्राज्य 7ही समुद्राच्या पलीकडे, हजारो राण्या, हजारो मुलं, शेकडो नातू, असा ज्याचा मोठा परिवार. पण एक दिवस या आतल्या मनानं सांगितलं राजा साम्राज्य सोड, वनाचा तपश्चर्या कर आणि मिळालेल्या जन्माचं सार्थक कर. राजानं एवढं मोठं साम्राज्य सोडलं आणि गंडकीच्या तीरावर एक कुटिया बांधली, नामस्मरण, अखंड देवाचं चिंतन तो भरत राजा करू लागला. अखंड नारायणाच्या नामाचं चिंतन. नारायण नारायण श्रीमन नारायण, नारायण 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 श्रीमन नारायण, नारायण 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 श्रीमन नारायण, नारायण नारायण. श्रीमन नारायण. भजन करा, भजन सर्वांनी. नारायण
भजन करू लागला राजा. अखंड रात्रंदिवस देवाचं भजन करावं. अखंड कुठे देवाचं नामस्मरण. नारायण नारायण. जगाच्या मालकाचं भजन. इतकं भजन केलं त्या राजानं. सकाळच्या वेळेला पहाटे उठावं 4 वाजता. गंडकीचं स्नान करावं. तहान लागली तर गंडकीचं पाणी प्यावं. भूक लागली तर झाडाची पानं खावी आणि अखंड देवाचं भजन करावं. असं नामस्मरण राजा करायचं. एक दिवस पहाटेच्या वेळेला राजा उठलाय. गंडकीच्या तीरावर स्नाना करता गेलेला भरत राजा नीट ऐका. ज्यावेळेला मातेच्या तीरावर गेलाय अगोदर त्यानं त्या गंडकी मातेला नमस्कार केला राजानं. तुम्ही ना आम्ही जर नदीत स्नाना करता गेलो काय करतो अगोदर गेल्याच त्याच्यात जाऊन पाय बुचकळवतो. नदीत स्नाना करता गेल्यानंतर काही पद्धती सांगितल्या शास्त्रानं. नदीत जर स्नान करायचं असेल तर अगोदर गेल्या नदीला नमस्कार करावा. कारण ती आई आहे, ती माता आहे, तिला अगोदर नमस्कार. त्याच्यानंतर शास्त्र म्हणतं नदीत स्नाना करता गेलात तर नमस्कार झाला की हातात पाणी घ्यावं. पाणी दोन्ही बोटाच्या समोरच्या बाजूनं खाली सोडावं. ते पाणी सूर्याला नारायणाला अर्पण. पुन्हा पाणी हातात घ्यावं. पाणी दोन्ही हाताच्या मधून खाली सोडावं. ते भूमीला साधू संतांना अर्पण. पुन्हा पाणी हातात घ्यावं. पाणी दोन्ही अंगठ्याच्या बाजूनं खाली सोडावं. ते पितृला अर्पण. आणि मग नाक दाबावं आणि आपल्या डोक्याहून पाणी जाईल इतकं पाण्यात खाली जावं 2-3 सेकंदा करता. कारण पाप कुठं बसलेलं असतं. तुम्ही बोला ना, तुमचं माझं काही बांधायला बांधे का? पाप कुठं बसलेलं असतं डोक्यावर. मग पाप जर धुवून जायचं असेल तर काय करावं लागेल? डोक्याहून पाणी जाईल एवढ्या पाण्यात आपल्याला जावं लागेल. मग नाक दाबावं. पाण्यात 2-3 सेकंदा करता खाली जावं. महिला मंडळ नीट ऐका. 2-3 सेकंदा करता म्हटले मी बर का. 2-3 मिनिटा करता जाल तर फुगूनच वर याल. 2-3 सेकंदा करता डोक्याहून पाणी जाईल असं आपण त्या नदी स्नान करावं. मग राजानं मातेला नमस्कार केला. हातात पाणी घेतलं. सूर्याला अर्पण केलं. राजानं पुन्हा हातात पाणी घेतलं. दोन्ही हाताच्या मधून खाली सोडलं. साधू संतांना भूमीला अर्पण केलं. पण आता घडलं असं, त्या गंडकीच्या तीरावर एक गर्भवती हरिणी जिचा प्रसूतीचा काळ जवळ आला होता. ती पाणी पिण्याकरता त्या नदीच्या पात्रामध्ये पाणी पीत असताना घडलं असं, अरण्यातून एका वाघाच्या डरकाळीचा आवाज आलाय. हरिणीच्या कानावर वाघाचा आवाज पडला ना हरिणी घाबरली, थरथर कापू लागली. घाबरलेली हरिणी उंच अशी उडी मारली आणि घडलं असं, प्रसूतीचा काळ जवळ आलेला होता. हरिणीच्या गर्भातला गर्भ निसटला आणि तो गर्भ पाण्यात पडला. ते हरणाचं छोटस पिलू पाण्यात पडलं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, गाला तो गातला वासनेने. नाही सगळं सोडून आला होता पण या मनानं पुन्हा घाला घातला, वासनेनं घाला घातला. पुढचा जन्म त्याला हरणाचा मिळाला. म्हणून हे मन आणि तुकोबरा इतक्या चपळ म्हणाला. उपदेश करतात अभंगाचं प्रथम शरण. नको नको म्हणा कुलतू माया जाणे, नको नको आवाज द्या. कुलतू माया जाणे, नको नको म्हणा
गुंतो माया जाडी नको नको म्हणा जय हो गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी काळाला जवळी ग्रासवया काळ आला जवळी ग्रासवया 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 काळाची येऊनी पडेल वाजेवा काळाची येऊनी पडेल वाजेवा काळाची येऊनी पडेल बाजेवा काळाची येऊनी पडेल बाजेवा पडेल बाजेवा तुको बरे उपदेश करतात हे म्हणा नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जबळे ग्रासाभया 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 नको नको म्हणा गुंतू माया जाडी नाही का या मनाला उपदेश करतात या माया जाळात गुंतू नको म्हणतात लेका काळ सावधानतेने तुझी वाट पाहतोय काळ झडप घालणार आहे जगाच्या मालकानं तुमच्या माझ्या खांद्यावर 2 पहारेकरी ठेवलेलेच आहे कधी याची वेळ होते आणि कधी याला उचलतो याच्या करता 2 रक्षपाळ तुमच्या माझ्या खांद्यावर आहेत चित्रगुप्तासारखे नाही का अखंड ते विचार करतात कधी याची वेळ संपते कधी याला उचलतो याच्या करता सीसीटीव्ही आहे त्याला सीसीटीव्ही म्हणायचं तुम्ही आमच्या भाषेत याच्या करता याच्या त्याचं धुणं धुण्यापेक्षा अखंड जर देवाचं नामस्मरण केलं तर त्या सीसीटीव्ही मध्ये तसाच फोटो निघेल नाही का नाही तर तुम्ही जर या ठिकाणी जन्माला आल्यानंतर कोणाचं वाईट कसं होईल बघत असाल तर तसाच फोटो त्या सीसीटीव्हीत निघाल्याशिवाय राहत नाही मग नीट लक्ष असू द्या तुम्हाला कळालं नसेल तर एकदा काय झालं एका फोटोवाल्यानं 10 मिनिटाची तयारी करून घेतली फोटोवाल्यानं सांगितलं असं उभे राहा तसं उभे राहा नजर इकडे स्माइल प्लीज 10 मिनिटाची तयारी फोटोवाल्यानं करून घेतली आता फोटोवाल्यानं सांगितलं रेडी समोरच्यानं सांगितलं रेडी बरं का भाऊ रेडी म्हटल्याबरोबर घडलं असं एका माशीनं नागपूर पकडलं माशी काय नाकावरची उठेना यानं नाकानं हुसकावण्याचा प्रयत्न केला पण माशीच नाकावरची उठेना काय करावं म्हणून यानं पटकन दिवशी हात उचलला आणि अशी माशीला हाणलं आणि माशी उठून दिली इतक्यात फ्लॅश चमकला आणि फोटो निघाला माझा तुम्हाला प्रश्न आहे फोटो 10 मिनिटाच्या तयारीचा निघाला का माशी का मारण्याकरता हात उचलल्यावर निघाला हो माईक घेऊन तिकडे येऊ का 10 मिनिटाची तयारी केली पण माशी मारण्याकरता हात उचलला आणि फोटो निघाला तसं तुम्ही आयुष्यभर काय करता यापेक्षा मरणाच्या वेळेला किती देवाचं नामचिंतन करता याला फार महत्व आहे तुका म्हणे सुखा पारणाजी तुका म्हणे सुखा पारणाही सुका म्हणे सुका पारणाही तुका म्हणे सुखा अंतकडे ज्याचा नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पारणाई तुका म्हणे सुखा
तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा पार नाही, तुका म्हणे सुखा. नाही का? जो अंतकाळी जगाच्या मालकाचं नाव घेतो तुकोबरे म्हणतात त्याच्या सुखाचा पारा वारा सुद्धा राहत नाही. मग तुम्ही ठरवायचं इथं माझं माझं करीत बसायचं, या माया जाळात गुंतायचं, या मनानं ठरवायचंय की जगाच्या मालकाचं भजन अखंड अहोरात्र करायचंय. कारण काळ तुमची वाट पाहत बसलेला आहे, कधी वेळ संपते कधी याला उचलतो याच्याकरता. कारण जन्माला आल्यानंतर आपण जर इथं माझं म्हटलं तर आपण इथं गुंतल्याशिवाय राहत नाही. माया विगणे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे संपत्ती देवारे साचो करे. माया विगणे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्ती देवारे साचकारे जाईन, साचकारे जाईन, साचकारे जाईन. माया विगणे भ्रमला खरे. नाही का? इथं जर माझं म्हटलात तर साच कारे जाईल. किती तुम्ही माझं म्हणा, ज्याला माझं म्हटलं की आपण इथं गुंतल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जर कळलं नसेल तर ऐका. एकदा काय झालं, एक मुलगी रेल्वेनं प्रवास करत निघाली होती. मुलगी सुंदर होती, दिसायला सुंदर, अतिशय तेजस्वी असणारी मुलगी रेल्वेनं प्रवास करत होती. तिच्याकडे कमरा एवढी सुटकेस होती आणि त्याच डब्यामध्ये 2 दरोडेखोर त्या ठिकाणी चोरी करण्याकरता शिरले होते. विचार करत होते या मुलीकडे एवढी मोठी सुटकेस आहे, मुलगी सुंदर आहे, दिसायला चांगली आहे आणि मोठ्या घरची दिसते, नक्कीच या सुटकेस मध्ये सोनं नाणं पैसा अडका असला पाहिजे. म्हणून ते चोरटे दबी धरून त्या डब्यात बसले होते. विचार करत होते एखादं सुनाट स्टेशन आलं जिथं कुणी नसेल, त्या स्टेशनवरती आपण हिची सुटकेस घेऊन उतरून जाऊ, याच्याकरता ती 2ही दरोडेखोर त्याच ठिकाणी बसलेली होती. पण घडलं असं, पहिलं स्टेशन आलं, खूप गर्दी होती, चोरट्यांना काही चोरी करता आली नाही. दुसरं स्टेशन आलं, थोडी फार गर्दी होती पण चोरट्याला काही त्या ठिकाणी चोरी करता आली नाही. मग आता तिसरं स्टेशन आलं, पण ते स्टेशन असं होतं सुनाट होतं, एकही माणूस त्या स्टेशनवर पाहायला मिळत नव्हता. आता चोरानं विचार केला तिची सुटकेस घेऊन आपण उतरून जाऊ, पळून जाऊ. पण घडलं असं, चोरांच्या अगोदर ती सुंदर ती तेजस्वी मुलगी त्या ट्रेन मधून खाली उतरली. पण ती उतरताना एकटीच उतरली, सुटकेस ट्रेन मध्येच ठेवली. नीट ऐका बरं. आता 5 मिनिटं ट्रेन थांबली, रेल्वे थांबली, आता रेल्वे निघाली. चोरटे वाट पाहू लागले आता येते की काय. पण ट्रेन निघून गेली, मुलगी पुन्हा आलीच नाही. आता पुढच्या स्टेशनवर जाईपर्यंत या 2 चोरट्याचं भांडण लागलं. एकानं सांगितलं अगोदर सुटकेस मी पाहिली, दुसऱ्यानं सांगितलं नाही तुझ्या अगोदर मी पाहिली. दोघांचं भांडण सुरू झालं. असं भांडण लागलं, पुढच्या स्टेशनवरती रेल्वे पोलीस ते भांडण सोडण्याकरता आले. भांडण सोडण्याकरता आल्यानंतर पोलिसांना विचारलं ही सुटकेस कोणाची. एकानं सांगितलं साहेब ही सुटकेस माझी, दुसऱ्यानं सांगितलं साहेब याची नाही ही सुटकेस माझी आहे. आता पोलिसांना शोध लावायचाच म्हटल्यावर त्यांनी सांगितलं आता सांगा ही सुटकेस ज्याची आहे त्यानं सांगा या सुटकेस मध्ये काय सामान आहे, कोणाचं आहे. जो बरोबर सांगेल ही सुटकेस त्याची. आता एका चोरानं विचार केला सुटकेस आता मुलीची आहे म्हटल्यानंतर याच्यात साडी सोनं नाणं पैसा काहीतरी असेल. म्हणून त्यानं सांगितलं साहेब मी माझ्या बायकोला माहेरी आणण्याकरता निघालो होतो आणि म्हणून तिचंच सामान घेऊन माहेरी चाललो होतो. याच्यात साड्या आहेत, त्याच्यात दागिने, त्याच्यात पैसे आहेत. दुसऱ्यानं सांगितलं नाही साहेब ही सुटकेस माझी आहे, माझी बायको पण माहेरी गेली होती, मला पण तिला आणायला जायचं होतं, योगायोग घडला.
आता यानं विचार केला, मुलगी होती म्हटल्यानंतर असतील ड्रेस असतील, काही तिचं खाण्याचं सामान असेल, काही दागदागिने असतील. साहेब याच्यात माझ्या मंडळीचे, माझ्या पत्नीचे त्या ठिकाणी काही ड्रेस आहेत, काही साड्या आहेत, काही त्या ठिकाणी दागदागिने आहेत. आता पोलिसांना विचार केला तर ही सुटकेस खोलावी म्हणून पथक बोलवण्यात आलं. ती सुटकेस उघडली. पण घडलं असं, ज्या वेळेला ती सुटकेस उघडली त्याला त्याच्यात एक मेलेलं मूल सापडलं. ऐकताय ना तुम्ही कीर्तन? त्या सुटकेस मध्ये मेलेलं लेकरू, मेलेलं मूल सापडलं. आता दोनही चोरांना हातकड्या घालण्यात आल्या. मला सांगायचं काय, नीट लक्षपूर्वक ऐका. या दोघांनी तिला माझं म्हटलं म्हणून दोघही गुंतली. मुलीनं तिला माझं म्हटलं नाही म्हणून ती सुटली. विठ्ठल म्हणून जन्माला आलात तर इथं माझं माझं करू नका, माया जाळ्यात गुंतू नका. जन्माला आल्यानंतर ज्यांना तुम्ही माझं म्हणता ती माझं 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 म्हणणारीच माणसं तुम्हाला सगळ्यात आधी स्मशानात न्यायला पुढवतात. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. येर बाबू का पसारा, येर बाबू पसारा, सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे स्मशान. ये रे बाबू ग पसारा, ये रे बाबू ग पसारा, सारी अवघी कामे खोटे, अंती जाणे स्मशान वाटे. ज्या दिवशी आयुष्याची दोरी तुटते ना, ज्याला तुम्ही माझं म्हणता, माझं, तीच म्हणतात काढा काढा म्हणते आता झाला भूमिभार, नाही का? तीच म्हणतात आता यांना बाहेर काढा. किती संपत्ती किती पैसा असू द्या, एखादा तरी मुलगा म्हणतो का नाही नाही आमच्या बापानं आमच्या करता खूप कष्ट केले, निदान 4 दिवस तरी पाहायला आमचा बाप आम्हाला ठेवा. किती गरीब आणि किती श्रीमंत. म्हणून साधू संत म्हणतात जन्माला आल्यानंतर इथं माझं माझं करीत बसू नका, या माया जाळात गुंतू नका. कारण ज्या दिवशी काळ झडप घालेल त्या दिवशी जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारी आई आणि सगळ्यात जास्त प्रेम करणारा बाप, ती सुद्धा तुम्हाला याच्यातून सोडू शकत नाही. अभंगाचं 2रं चरण. काळाची एवढी पडेल बाजेवा, एवढी पडेल बाजेवा, काळाची हे बोनी पडेल बादेवा, काळाची हे बोनी पडेल बादेवा. काळाची एवढी
दिवशी काळ झडप घालेल त्या दिवशी सगळ्यात जास्त प्रेम करणारी आपली जवळची आई आणि आपला बाप सुद्धा त्याच्यातून आपल्याला सोडू शकत नाही. एकानं सांगितलं का हो ताई काय बोलता, आमचे नातेवाईक कोट्याधीश आहेत, कोटीनं पैसा आहे त्यांच्याकडं. अरे कोरोनाच्या काळात लोक बॅगाची बॅगा पैसे घेऊन सोबत फिरत होती, पण तरी काळाच्या तावडीतून नाही आपला माणूस त्यांना वाचवता आला. किती पैसा असू द्या, ज्या दिवशी काळ झडप घालतो ना तुम्हाला मला कोणी वाचू शकत नाही दादा. मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर घेतलेला पहिला श्वास आणि मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास याच्या मधलं जे अंतर मिळालं ना त्याच वेळेत आपण आपल्या जीवनाचं भलं करा ज्या दिवशी काळ झडप घालेल. कारण जगाच्या मालकाने तुम्हाला मला उसनं दिलं, उसनं. महिला मंडळ वाटीभर साखर जर एखाद्याकडून उसनी आणली तर तिला ती परत करावी लागते. तसं जगाच्या मालकानं उसनं दिलं त्याला पाहिजे तेव्हा तो उचलल्याशिवाय राहणार. तुम्ही बँकेत पैसे ठेवता, जाऊ द्या 1 लाख 2 लाख 3 लाख 10 लाख कोणाकोणाचे वरती बोट करा बरं. मला देऊ नका पण निदान बोट तर वरती करा. तुमचे माझे काय लाडक्या बहिणी प्रत्येकाचे बँकेत पैसे, मग त्या पैशाचा मालक कोण, बँकवाला का तुम्ही? बँकवाला. कस काय बँकवाला? आता जर 10,000 पाहिजे असेल तर जाता चेक भरून देता 10,000 घेऊन येता. मग त्याचा मालक कोण? ज्यानं ठेवले तो. मग त्यानं हे ठेवलंय त्याला पाहिजे तेव्हा तो उचलल्याशिवाय राहणार नाही. जिंदगी एक किराए का घर है, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, एक ना एक दिन हो सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तिथं आई वाचू शकत नाही, बाप वाचू शकत नाही. ज्या दिवशी जगाचा मालक बोलवेल, नवे नवे देशाचा राजा सुद्धा वाचू शकत नाही. सोडविना तुला देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली, कोणीच तुम्हाला त्याच्या तावडीतून सोडू शकत नाही. कौतुक उभा आहे. तुम्ही सांगता आई सोडू शकत नाही, बाप सोडू शकत नाही. काय आहे? सोडविना तुला पाठीची बहीण शेजेची कामी न दूर आहे. तुला कोणीच सोडू शकत नाही. कारण आई बाप जन्माला पुरत नाही, बायको दारापर्यंत येते, उमऱ्यापर्यंत येते. त्याही पुढे ऐका, जवळची मित्र फक्त स्मशानापर्यंत येतात, पण तिथून पुढचा प्रवास आपल्याला एकट्यालाच करावा लागतो. हे कधी जीवनात विसरायचं नाही माणसाने. म्हणून जीवन
जगता नाही तर माझं माझं करू नका. कौतुक उभं आहे. तुम्ही सांगता आई बाप भाऊ बहीण नाते गोते तुला कोणीच काळाच्या तावडीतून सोडू शकत नाही. काळ त्यांच्या ताब्यात नाही. कौतुक उभं आहे. पण हा काळ कोणाच्या तरी ताब्यात असेल ना. तुकोबाराय म्हणतात हा काळ फक्त फक्त एकाच्याच ताब्यात आहे. त्याचं नाव आहे चक्रपाणी. त्याच्याशिवाय तुला या मृत्यू लोकांतून सोडवणारा कोणी नाही. अभंगाचा शेवटचं चरण. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना म्हणे तुला सोडविना तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचुनिया. एका चक्रपाणी वाचुनिया.
काळाची ये बुडी पडे देवा काळाची ये बुडी पडे ना बाजे वा वा टाळी वाजवा सरांनी एकदा तीनही गायक मंडळी करता ज्याला ज्याला देवानं 2-2 हात दिले त्यांना 2ही हात वरती करा ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी हरकत नाही आपल्या पुण्यातलं तिळतिळ का होईना पुण्य बाबांच्या वाट्याला जावं त्यांना चांगली जागा चांगलं स्थान चांगला मार्ग मिळावा याच्या करता महिला मंडळ टाईट हात वरती घ्या आपली पार्टी आज घाबरायचं नाही टाईट टाईट मी येऊ का चहा पिऊन आता हा तिकडे रस्त्यावर उभं राहिलेले तुम्हाला हात नाहीत का टाईट हात वरती घ्या 2 मिनिटं देवाचं भजन माझ्या ज्ञानोबा तुकोबाचं भजन मोठं प्रेमानं करा ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबा राया तुकोबाराया ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया बोला माझ्या तुकोबाराया ज्ञानोबा राया माझ्या तुकोबाराया घ्या खाली घ्या गळाले असतील महिला मंडळ तुम्ही त्या मागच्या एकमेकडे काय वळून पाहताय तुम्हीच वरती करायला मला सांगावं लागले खाली करायला मी सांगायच्या आधीच केले इतक्या तर तुम्ही चतुर विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 ओ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय गोपाल रखुमाई गोपाल
संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. तुकोबाराय म्हणतात हे मना माया जाळात गुंतू नको. ज्या दिवशी काळ जडप घालेल, कारण काळ वाट पाहतोय, तुला सोडवणारा कोणी नाही. कारण हे मिळालेलं शरीर काळाच्या ताब्यात आहे. तो एक दिवस जाणार आहे, त्याला काळ खाणार आहे. साधू संतांचं प्रमाण आहे, देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल त्यासी काळो खाईल. देह जाईल जाईल त्यासी काळो खाईल. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल. नाही का, हे काळाच्या ताब्यात आहे. म्हणून हे जाणार आहे, अविनाशी आहे, नाशिवंत आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर इथं माझं माझं करू नका. मिळाला जन्म तेवढ्या वेळेत मिळालेल्या जन्माचं सार्थक करा. त्याचं भजन कराल तर तो चक्रपाणी तुम्हाला काळाच्या तावडीतून वाचू शकतो. म्हणून जन्माला आल्यानंतर त्याची भक्ती करा, आवडीनं प्रेमानं विठ्ठलाचं भजन करा. मिळालेल्या वेळेत जोडायचीच असतील नाती तर प्रत्येक नातं माझ्या जगाच्या मालकाशी जोडा. आई त्याला माना, बाप पंढरीश पांडुरंग भगवान परमात्म्याला माना, भाऊ त्याला माना, बहीण त्याला माना, नवे नवे पत्नी सुद्धा जगाच्या मालकाला माना. आणि त्याच्या नावाची मंगळसूत्र तुळशीची माळ आपल्या गळ्यात घाला. नक्की मिळालेल्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. जगता तुम्ही या मृत्यू लोकामध्ये. ज्या आईच्या आणि बापाच्या सेवेमुळे जगाचा बाप पंढरपुरात चालत आला, त्या आईची आणि बापाची सेवा करायला जीवनात विसरू नका. आज जाधव परिवारातील हा बाप निघून गेला दादा, नाही पुन्हा बाप पाहायला मिळणार. गेला एकदा, पुन्हा नाही बाप पाहायला मिळणार. जोपर्यंत आहे ना बाप तोपर्यंतच त्याची सेवा करा. जोपर्यंत आहे आई तोपर्यंत तिची सेवा करा. कारण भक्त पुंडलिकानं आईची आणि बापाची सेवा केली हो. जगाच्या मालकाला आजही आषाढीची वारी झाली, लाखो भाविक माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता गेलीत. आटा पिटाय जीवनातली काम मागे ठेवली पण त्याच्या दर्शनाकरता. का तर जगाचा मालक फक्त आईच्या आणि बापाच्या सेवेत इथं आलाय. आणि 28 युगापासून वाय ही फक्त आईच्या आणि बापाच्या सेवेतली ताकद आहे. तुम्हाला मला जगाचा मालक पाहायला मिळतो. निघून गेला दादा बाप, नाही पुन्हा बाप पाहायला मिळणार. जाधव परिवारातील ही मुलं पोरके झाली ज्या दिवशी बाप निघून जातो ना. एखादं लेकरू कलेक्टर होऊ द्या दादा, अखंड भारतानं महाराष्ट्रानं त्याच्या पाठीवर थाप टाकू द्या, शाबास भेट्या कलेक्टर झाला. पण जोपर्यंत बाप नावाची थाप त्याच्या पाठीवर पडत नाही ना तोपर्यंत त्या लेकराला त्या ठिकाणी कलेक्टर झाल्यासारखं वाटत नाही. म्हणून जीवनात जोपर्यंत ही थाप आपल्या पाठीवर पडते ना तोपर्यंत आपण श्रीमंत. काही काही लोकांचं दुर्दैव आहे दादा, त्यांना बाप नावाचा फोन पुन्हा कधी येत नाही. पण ज्याच्या जीवनात बाप नावाचा फोन कायम येतो ना, नाही बापाच आला तर निदान आपण इकडून त्या बापाला एखादा तरी फोन केला पाहिजे, त्याची विचारपूस केली पाहिजे. मुलगा जर नोकरीला लागावा, म्हाताऱ्या आई बापाला लागतच काय हो. तुम्ही नोकरीला लागल्यानंतर जर बापाला 200-300 रुपयाचा हलकासा शर्ट घ्या, हलका, तो हलकासा शर्ट बाप आपल्या अंगावर घालतो. त्याला चालता येत नाही हो नीट, पण तरी सुद्धा बाप उठत बसत गावात जातो. गेला गावात 2-4 ठिकाणी बसतो, जो भेटेल त्याला सांगतो अरे माझा पिंट्या नोकरीला लागला, त्यानं मला 300चा शर्ट घेतला. त्याला बाप म्हणतात. दादा जीवनात सगळं मिळतं, जीवनात आई नाही मिळत, बाप नाही मिळत. महिला मंडळ ज्या दिवशी माहेरातला बाप संपतो
त्या दिवशी माहेर संपत, चप्पल सोडण्याकरता उंबरा सुद्धा शिल्लक राहत नाही. त्या दिवशी बाप संपतो. नीट हात जोडून सांगेल मी दादा तुम्हाला, दिवाळीचा सण यावा, शेजारच्या अण्णांची तात्याची लेक यावी, बापाचा जीव कालीवर 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 होतो. बाप म्हणतो अण्णांची मुलगी आली, तात्याची मुलगी आली, पण माझी तायडी का आली नसेल. बापानं गाई गाईनं आपल्या तायडीला फोन लावावा. तायडी म्हणते बाबा नेमकं सोंगणीचे दिवस सुरू आहेत, बाबा मला सुट्टी मिळत नाही. मला नोकरीला असेल तर ती म्हणते बाबा सुट्टी भेटत नाही. एखादी शेतकरी लेक असेल तर ती म्हणते बाबा आता नेमकं सोंगणीचे दिवस, जरा 2-4 दिवस थांबा. पण 2-4 दिवसानं सुद्धा बापाचा जीव कालीवर 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 होतो. बाप तायडीला फोन करतो, तायडे तू म्हटली होती ना का 2-4 दिवसात येऊन जाते. त्या तायडीनं म्हणावं बाबा तुम्ही खूपच हट्ट करता गड्या, मी उद्याच्याला तुम्हाला भेटायला येऊन जाते. बाप काय असतो पहा, तायडी उद्या येणार ही बातमी ज्यावेळेला त्या बापाला कळते ना, बाप दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजलेला त्या ठिकाणी उठतोय, गार पाण्यानं अंघोळ करतोय, बिना अन्न पाण्याचा आणि बिना चहा पाण्याचा बस स्टँडला जाऊन बसतो. आता माझी तायडी येईल, थोड्या वेळानं माझी तायडी येईल. दिवसभर वाट पाहतो तो बाप, दिवसभर त्याला वाटतं आता माझी तायडी येईल. सायंकाळचे 5 वाजतात, शेवटची बस येते. बाप आतुर त्यानं बिना अन्ना पाण्याचा बसलेला तो बाप धावत बसकडे जातो आणि त्या बसच्या खिडकीतून त्याला आपल्या तायडीचा चेहरा दिसतो. 90 वर्षाचा बाप आहे, ज्याला नीट चालता येत नाही. तो बाप धावत बस मध्ये चढतो, तायडीची लेकरं आपल्या कडेवर घेतो, तिची बॅग आपल्या हातात घेतो आणि 90 वर्षाचा बाप बच्चा खाली उतरतो. त्याला फक्त बाप म्हणतात. तायडी घरी आणली ना, 2-4 दिवसाचा तिचा पाहुणचार करतो तो बाप. तायडी म्हणते बाबा जावं लागेल, 2-4 दिवसाची सुट्टी होती मला. तायडे 4 दिवस झाले तो आली, पण पुरणपोळीचा स्वयंपाक काय आपण केला नाही, जरा थांब ना आजच्या दिवस पुरणपोळी बनवू. पण 3ऱ्या दिवशी काय हातात तायडी थांबायला तयार नाही. बाबा माझी नवरा तिकडे उपाशी मरतोय, मला जावं लागेल बाबा. आणि मग मुलगी जाण्याकरता निघते. ज्या बापानं तिला एसटी स्टँडून आणलं होतं ना, तोच बाप पुन्हा तिला बस स्टँडला बसून देण्याकरता जातो. तायडीला बस मध्ये बसून देतो. आता बस निघाली होती, बस मधली लोक ओरडत होती बाबा बस सुरू झाली, उतरा खाली, तुमचं वय झालं, पुन्हा बस निघाली तर तुम्हाला उतरता यायचं नाही बाबा, उतरा खाली. बाप 2-4 पावलं पुढे जातो, पुन्हा पाठीमागे येतो, आपल्या मळक्या चळक्या कोपरीच्या खिशात हात घालतो. भावानं 2,000ची साडी घेऊ द्या. तरी बाप आपल्या मळक्या कोपरीत हात घालतोय. कुणी दिलेले 100, कुणी दिलेले 50, कुणी दिलेले 200, कुणी दिलेले 500, गड्या 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 करून ठेवलेल्या नोटा बापवर काढतो आणि त्या नोटा तो तायडीच्या हातात देतो. तायडे नसेल ना तुला पिंटानं घेतलेली साडी आवडली, हे बघ माझ्याकडे एवढे पैसे आहेत, हे घे आणि तुला आवडेल तशी साडी घे. त्याला बाप म्हणतात. जीवनात सगळं मिळतं दादा, पण तो बाप जीवनात कधी मिळत नाही गड्या. हा जोडून विनंती, जीवनात त्या बापाला कधी गमवू नका. हा जाधव परिवारातील बाप निघून गेला नाही, पुन्हा बाप पाहायला मिळणार. हा जोडून विनंती असेल, आपली आईन आपला बाप जीवनात कधीच दूर करू नका. ज्याच्या जीवनात आईन बाप जिवंत आहेत ना, तो माणूस श्रीमंत आहे. पण आई बापाची सेवा केली पाहिजे. जाधव परिवारातील बाप निघून गेला म्हणून बापा करता 2 शब्द मी तुम्हाला सांगेल का. काय असतो तो बाप, एका कवयित्रीनं सुंदर वर्णन केले त्या बापाचं. भुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा कला, वटामंदी हासू जरी कणावा कला. घडीभर तू थांब गड्या, ऐकत्याची झापर
लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी गाल मेल मुकी मुकी माया त्याची मुकी गाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळला आधाराचा वडजल वाकल आभाळ र आधाराचा वडजल वाकल आभाळ र त्याच्या इन जिनरान माळ घडीभर तू थांब गड्या ऐकत त्याची दापर घडीभर तू थांब गड्या ऐकत त्याची दापर लई अवघड लई अवघड लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया उमगाया बापर पण हात जोडून विनंती दादा जीवनात नाही काही करता आलं तर करू नका पण आपली आई आपला बाप जीवनात सांभाळा झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी जे दत्तू अण्णा आपल्यातून निघून गेले शांतांच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम संकल्पित वेळेत आपण अभंग असा भावार्थ पाहिला कीर्तन सेवे करता सुंदर गायक वादक मंडळी आवर्जून उपस्थित आहेत त्याबद्दल सुंदर गायक आणि सुंदर टाळकरी भजनी मंडळ ज्यांचं पंढरपुरामध्ये जाणं झालं होतं पण आजच्या किरव लागला अशी संपूर्ण भजनी मंडळ संपूर्ण परिसरातील टाळकरी माळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य ज्यांनी सुंदर सेवा दिली ज्यांनी सुंदर मृदंग वाजवण्याकरता सेवा दिली असे आदरणीय महाराज ओमकार महाराज त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद एकदा जोरदार टाळी वाजवा ओमकार महाराजांचं स्वागत करा ज्यांनी गायना करता सुंदर अशी साथ दिली असे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण रावसाहेब महाराज बेताळ आमच्या भागाचं भूषण तेही आवर्जून उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद नितीन दादा खरा त्यांनी सुंदर अशी शूटिंगची सेवा दिलेली आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद श्रीराम डिजिटल असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन दाबा घंटीला क्लिक करायला काही कोणी विसरू नका बरं का आणि विशेष माझे पतिराज आदरणीय हरिभक्तपरायण नकुलजी महाराज जाधव तेही आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद त्यांना डबलच द्यावे लागतात कीर्तनाला घेऊन यायचे सुद्धा आणि कीर्तनात साथ करायचे सुद्धा म्हणून महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद संपूर्ण जाधव परिवार ज्यांच्या माध्यमातून माझं इथपर्यंत येणं आणि आमचे गिरमे अण्णा त्यांच्यामुळे माझं तुमच्यापर्यंत येणं झालं ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली त्याबद्दल समस्त जाधव परिवार आणि अण्णांना कोटी कोटी धन्यवाद झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावे सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठाचे रंग बोलावी अंत काळी
पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिले गुरे देवा कुले उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारेला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध मुने ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज आरती ज्ञान राजा महाकैवल तेजा सेवक साधू संत उभे राहा वेदला माझा आरती ज्ञान राजा गुय बोले विश्व ब्रह्माची राम जनार्दनी चरणे मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तनेनाची कोणी अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवक साधू संत मनो वेदला माझा आरती ज्ञान आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा कवी सागरात पाषाण तारे तैसे आतुबाचे भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा मुकिता तुलने से ब्रह्मा तुकासे आले मरुण नाम चोरी चरणे मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा गाली लोटाली भगवती न चरण प्रेमे आनंद आनंद बोले न भावे वाला आ विठ्ठल रखमाई विठोबा रखमाई विठ्ठल रखमाई मागणे ते तुझ प्रति आये देशील तरी पाहे पांडुरंग या संतास निर्वेज मद दे आणि तुझे काही न मागो देवा या संतुका म्हणे आता उदार तू होई माझा ठेवी पायी संताचिया ज्ञानदेव तुकाराम